वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी नन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आज आपण सर्वांनी अधिक मासाच्या प्रारंभालाच विष्णू सहस्रनामाचं सामूहिक पठण केलेलं आहे। कुठल्याही स्तोत्राचं सामूहिक पठण हे ऊर्जा निर्माण करणारं असतं, शक्ती निर्माण करणारी असते आणि ते थोड्याशा उच्च रवामध्ये मोठ्या आवाजामध्ये म्हटलं तर ही सगळी ऊर्जा आपल्या सगळ्या सोसायटीपर्यंत पोहोचेल। चातुर्मासामध्ये अधिक महिना, ज्याला पुरुषोत्तम मास असं दुसरं नाव आहे, तो येणं हे खरोखरी आणखीन पवित्र लक्षण। ज्या ज्या वेळेला चातुर्मासामध्ये हा अधिक महिना येतो तेव्हा तो 5 महिन्यांचा चातुर्मास गणला जातो। ज्या वेळेला शंखासुराचा वध केला विष्णूने कृष्णाच्या रूपामध्ये, त्या विष्णू त्यावेळेला वामनावतारामध्ये केला, तर शंखासुराला मारल्यानंतर थकलेला विष्णू पाताळामध्ये बलीला दिलेल्या वचनानुसार शयन करण्यासाठी जातो आणि तो आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी म्हणतो। त्या दिवसापासून ते कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीपर्यंत विष्णूचं वास्तव्य पाताळ लोकात असतं आणि अंश रूपाने पृथ्वीवरचा सगळा सांभाळ तो करीत असतो। बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो, कोण विष्णू जर 4 महिने या इथे नाही, पाताळात झोपला आहे, तुमचा देव असा 4-4 महिने झोपतो का? अंश रूपातून सगळीकडे असण्याचं जे त्याचं अस्तित्व आहे, जाताना त्यांनी सगळ्या देवतांना एक एक महिना वाटून दिलेला आहे। ज्या वेळेला श्रावण सुरू होतो तेव्हा शिवाकडे जबाबदारी पोचवलेली आहे, भाद्रपदामध्ये गणपतीकडे जबाबदारी पोचवलेली आहे, कार्तिकामध्ये कार्तिकेयाकडे पोचवलेली आहे, आणखीन अश्विनामध्ये देवीकडे पोचवलेली आहे, शक्ती ज्याला आपण म्हणतो, देवीचं नवरात्र। आणि या अशा स्वरूपामधून तो निर्णय स्वरूपामधून आपलं रक्षण करतो। हा चातुर्मास असतो आणि त्याच्यामध्ये असणारा हा पुरुषोत्तम मास जो आलेला आहे, त्याला पुरुषोत्तम म्हणण्यामागे सुद्धा अतिशय मोठी कथा आहे। उत्तमातला उत्तम पुरुष, ज्यावेळेला आपण गीतेचा 15वा अध्याय वाचतो त्यावेळेला त्याला पुरुषोत्तम योग नाम पंचदशोध्याय म्हणतो। तर ह्या पुरुषोत्तमाचं वर्णन त्या 15व्या अध्यायामध्ये खूप आलेलं आहे। तर असा हा विष्णूला आवडणारा असा हा मलमास हे त्याला पूर्वी नाव होतं। भौगोलिक कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सौर्यकालगणना आणि चंद्रकालगणनेप्रमाणे जे अंतर पडतं ते भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी आपण हा चांद्रगणनेत अधिक मास घेतो, हे सगळं आहेच। त्या भौगोलिक कारणामागे लपलेला हा जो मतितार्थ आहे, यामध्ये मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानंतर अधिकाधिक व्रतवैकल्य, इंद्रिय दमन, संयमन करून तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाला ओळखायला जावं, त्याकडे वाटचाल करावी, हा हेतू याच्यामागे आहे। मग चातुर्मासातच व्रतवैकल्य करावी, एरवी करू नये का, असं नाही आहे। जेवढी जमतील तेवढी करा। या काळामधला जो भौगोलिक वातावरणाचा भाग असतो, त्या काळामध्ये बाहेर पाऊस असतो, घरामध्ये बसून स्त्रियांना करण्याजोगी जे काही व्रतवैकल्य आहेत ती सांगितले। तर असा हा अधिक महिना, आणि या अधिक महिन्यामध्ये विष्णूला सगळ्यात आवडणारं जे स्तोत्र आहे ते विष्णू सहस्त्रनाम। आपल्याला याचा सगळा इतिहास माहिती आहे की महाभारतामध्ये अनुशासिक पर्वामध्ये हा विष्णू सहस्त्रनामाचा भाग आलेला आहे। भीष्माचार्यांनी युधिष्ठिराच्या प्रश्नांना उत्तरं देताना जे त्यांनी 6 प्रश्न विचारले आहेत ते आपण बघूया पुढे। त्यावेळेला त्यांनी भीष्माचार्यांनी श्रीकृष्णाच्या समक्ष हे विष्णू सहस्त्रनाम युधिष्ठिराला ऐकवलेलं आहे, धर्मराजाला ऐकवलेलं आहे। एखाद्या माणसाची तो नसताना स्तुती करणं आणि तो साक्षात उपस्थित असताना त्याची स्तुती करणं, यातला हा फरक आहे। याच्यामध्ये साक्षी भावाने समोर श्रीकृष्ण उभा आहे, साक्षात विष्णुरूप समोर आहे आणि त्याची या ठिकाणी 1-2 नाही तर 1000 नावांनी स्तुती केलेली आहे। त्या प्रत्येक नावामागचा मतितार्थ त्याच्यामध्ये गृहीत धरलेला आहे। त्या काळामध्ये संस्कृती बोलीभाषा होती आणि त्यामुळे प्रत्येक शब्दामागचे लपलेले अर्थ हे एकमेकांना समजत होते। जसं आपण मराठी बोलीभाषेमध्ये म्हणतो, खूप शहाणा आहेस,
एखाद्याला वाटतं याला खूप शहाणा म्हटलं, पण मतितार्थ जो लपलेला आहे तो आपल्याला जाणवतो, कारण आपली ही बोलीभाषा आहे, मातृभाषा आहे. तशी त्या काळात संस्कृत भाषा होती आणि म्हणून एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात, ते या विष्णू सहस्त्रनामामध्ये आपल्याला बघता येतं. तर असं हे अनुशासिक पर्वामध्ये दानधर्म जे उपपर्व आहे त्याच्यातला हा 149वा अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये युधिष्ठिराला श्रीकृष्णाने मुद्दामून शरपंजरी असणाऱ्या भीष्माचार्यांकडे नेलेलं आहे. भीष्माचार्य त्यांचं देवव्रत नाव होतं. ते अतिशय तपस्वी, ज्ञानी, प्रकांड पंडित असे होते. शूर आणि वीर दोनही ते. भीष्म आणि आचार्य. भीष्म याचा अर्थ अतिशय कडक याला म्हणतो, आणि आचार्य म्हणजे विद्वान, ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं. म्हणजे पराक्रम आणि शौर्य, पराक्रमाबरोबरच ज्ञान या दोन्हींचा मिलाप त्यांच्यामध्ये होता. आणि भीष्माचार्यांसारखा त्या काळामधला विद्वान दुसरा कुणीही नाही हे श्रीकृष्णानेच ठरवलं. आणि शेवटी शरपंजरी असणाऱ्या भीष्माचार्यांकडे उपदेश घेण्यासाठी या धर्मराजाला घेऊन ते स्वतः गेलेले आहेत. 5 पांडव बरोबर आहेत. ज्या वेळेला त्यांनी युधिष्ठिराने काही प्रश्न विचारले, त्याला उत्तरं म्हणून मग भीष्माचार्यांनी सगळी ती सांगितलेली आहेत. तो त्यांचा संवाद आहे. स्तोत्र सांगतो किंवा स्तोत्र लिहितो म्हणून हे स्तोत्र लिहायला घेतलेलं नाही. आपल्याला जे उपलब्ध आहे हे व्यास महर्षींनी नंतर संकलित करून दिलेलं स्तोत्र आज आपण म्हणतो. पण त्या काळामध्ये हा संवाद घडलेला आहे. तिथे व्यास महर्षी उपस्थित होते आणि व्यास महर्षींनी ते स्तोत्र ऐकलेलं आहे, परंतु त्यावेळेला ते काही त्यांनी असं लिहून काढलेलं नव्हतं. पण मग नंतर लक्षात आलं की जगाच्या कल्याणासाठी हे जे संवाद रूपाने घडलेलं हे जे सहस्त्रनामाचं स्तोत्र होऊ शकतं आणि ही आपण जनकल्याणार्थ संकलित केली पाहिजे. परंतु आता तो क्रम लक्षात आला. ह्या विष्णू सहस्त्रनामामध्ये क्रमाला फार महत्त्व आहे. श्लोकातला क्रम, शब्दांचा क्रम, अक्षरांचा क्रम इतकासाही बदलता कामा नये. त्याचा जो आलेख आता संशोधन झालेलं आहे, त्याचा आपण पठण उच्चारवाद करत असताना होणारा आलेख हा जर बघितला तर हा असा चढता आलेख होत जातो. आणि म्हणून अक्षर मात्रेचा, बिंदूचा, अनुस्वाराचा सुद्धा फरक न करता ह्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलेलं होतं. आणि त्या ठिकाणी ते त्यांनी सांगितलेलं होतं ते जसंच्या तसं कसं लिहून काढायचं हा व्यासमहर्षींपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यावेळेला सहदेव उपस्थित होते. सहदेवाच्या अंगावरती स्फटिकाचं वस्त्र होतं. स्फटिकाचे काही दागिने म्हणूया किंवा वस्त्र तसा उल्लेख तिथे केलेला. आणि स्फटिकामध्ये रेकॉर्डिंग करण्याची शक्ती होती हे त्या काळापासून माहीत आहे. आजही आपल्या रेकॉर्डिंगमध्ये शुद्ध स्फटिकाचाच वापर केला जातो. आणि म्हणून सहदेवाला ते सांगितलं की ते हे तू आता पुन्हा आम्हाला ऐकव. तेव्हा ते सहदेवानी तसंच्या तसं घडाघडा त्या स्फटिकाच्या रूपातून ऐकवलं आणि व्यासांनी ते उतरवून घेतलं. आपलं महद्भाग्य की आपल्याला हे जसंच्या तसं आज स्वरूपामध्ये, आज 5000 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. कुठली गोष्ट अशी चिरंतन टिकते सांगा. पण 5000 वर्षापूर्वी जे ऐकवलेलं जे काही महत्त्व, महात्म्य आपण त्याला म्हणूया, ते विष्णूचं महत्त्व सांगणारं आजही आपण तितक्याच निष्ठेनी, श्रद्धेनी आणि अनुभूतीनी म्हणतो. अनेक संतांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे. तुकारामाच्या अभंगामध्ये तर या विष्णू सहस्त्रनामातले कितीतरी ओळी येतात, कितीतरी नावं घेतलेली आहेत त्यांनी अशी. आणि असं म्हणतात की तुकाराम महाराजांकडे धन नव्हतं हे आपल्याला तर माहितीच आहे. त्यांच्या मुलीचं ज्यावेळेला लग्न ठरलं त्यावेळेला तर जावायला हुंडा काय द्यायचा, तर तुकाराम महाराजांनी आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली विष्णू सहस्त्रनामाची पोथी जावायला हुंडा म्हणून दिली आणि सांगितलेलं आहे की बस हे एक तू रोज वाचत जा, तुमचं कल्याण. तुकाराम महाराजांसारख्यांना सुद्धा ज्याचं महत्त्व आणि स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली पोथी, याला फार महत्त्व. तेव्हा अशा पद्धतीने अनेक संतांचं त्याच्यामध्ये वर्णनामध्ये त्यांचं महात्म्य पाहताना आपल्याला संदर्भ लक्षात येतात. आद्य शंकराचार्य जे होते त्यांनी विष्णू सहस्त्रनामावरती भाष्य लिहिलेलं, टीका केलेली. टीका म्हणजे आजच्या अर्थाने टीका नाही, त्याला भाष्य म्हणतात. संस्कृतमध्ये त्याला टीका म्हणतात. जसं त्यांनी ब्रह्मसूत्रावर शंकर भाष्य लिहिलं तसं ह्या विष्णू सहस्त्रनामावर सुद्धा त्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. आणि ते लिहित असताना त्यांनी विष्णू पुराण,
मनुस्मृती, अनेक ऋग्वेद, असे अनेक यजुर्वेद असले संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि सगळ्यात अभ्यासासाठी महत्त्वाची किंवा अतिशय क्लिष्ट पण म्हणूया अशी ही शंकराचार्यांची टीका आहे. खरोखरी ज्याला विष्णू सहस्रनामाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी ही शंकराचार्यांची लिहिलेली टीका मुळातली वाचली पाहिजे संस्कृतमध्ये. तर अशा ह्या शंकराचार्यांनी विष्णू सहस्रनामाचं वर्णन करताना काय म्हटलं आहे? आपण गीतेचं वर्णन करताना बघतो, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम, दूध म्हटले गायला गीतेला. उपनिषदांचं दूध काढणारा श्रीकृष्ण हा आहे आणि पार्थ त्याचा वत्स आहे, पिणारा आहे, ते दूध आहे. तर शंकराचार्य म्हणतात गीता दूध आहे पण विष्णू सहस्त्रनाम हे तूप आहे. दुधावरती पंचसंस्कार ज्या वेळेला होतात, 5 प्रकारच्या संस्कार दुधावर केल्यावर तूप मिळतं. आणि तूप हे दुधामध्ये अंशरूपाने असतं, दिसत नाही, पण दूध नसेल तर तूप बनवता येईल. आणि म्हणून तुपामध्ये जो अर्क उतरलेला असतो, म्हणून तुपाला आपण संस्कृतमध्ये आज्य म्हणतो, ह्यामध्ये जो काही अर्क आहे हा सगळा विष्णू सहस्त्रनामामध्ये आलेला आहे. संपूर्ण आपल्या वैदिक तत्त्वज्ञान, सनातन धर्म सगळ्याचं सार जर काढलं तर ह्या विष्णू सहस्त्रनामामध्ये आपल्याला असं वाटतं काय नुसती 1000 नावं तर लिहिली आहेत, काय काय म्हणायचं त्याला, कोणत्या अर्थाने कोणतं तरी गुण लावलेले आहेत, सगळे गुणवाचकच वैशिष्ट्य आहेत सगळे त्याची. परंतु त्या प्रत्येक गुणातल्या अर्थाच्या छटा वेगवेगळ्या. बऱ्याच वेळेला आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणताना काही नावं द्विरुक्ती आढळते, पुनरुक्ती झालेली आहे, पण प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ किंवा ज्याला छटा म्हणतो ती वेगवेगळी. उदाहरणार्थ जर केशव शब्द घेतला तर 2-3 ठिकाणी तो आलेला आहे, तर त्याचे 3 प्रकारचे अर्थ त्या ठिकाणी निघतात. आपण ज्यावेळेला त्याचे एकेका श्लोकाचं हे बघू त्यावेळेला ते सांगितलं जाईल. पण केशव म्हणजे ज्याचे केश सुंदर आहेत असाही केशव. केशव हा अशाही अर्थाने कुठे आहे, कुठे झोपला आहे तो अशाही अर्थाने आहे. त्याच्यानंतर क अ आणि व अशा अर्थाने तिथे ब्रह्मा विष्णू महेशाचं पण हे केलेलं आहे एकत्रीकरण. आणि केशी राक्षसाला मारणारा, इतके ह्या केशव शब्दाचे अर्थ दिले. संध्येच्या सुरुवातीला म्हणूनच आपण केशवाय नामापासूनच सुरुवात करतो. इतका महान अर्थ एकेका शब्दामध्ये लपलेला आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी वापरताना तो वेगवेगळ्या संदर्भानुसार आलेला आहे. तो संदर्भ आपण अभ्यासायला आहे. आणि म्हणून अशा या आणि काही ठिकाणी तीच नावं पण मंत्राची शक्ती वाढवण्यासाठी द्विरुक्ती आवश्यक असते. आपण नमः म्हणताना नमो नमः म्हणतो, 2 वेळा म्हणतो, किंवा वंदन त्रिवार वंदन म्हणतो. तर ही जी 1दा 2दा आणि 3दा अशी जी ही कृती, एकच कृती करणं, याच्यामध्ये त्या मंत्राची शक्ती वाढते. आता काही मंत्र 1 अक्षरी असतात. ओम हा 1 अक्षरी मंत्र आहे. काही मंत्र 2 अक्षरी आहेत. राम, तिसरा श्रीराम, असे अनेक अक्षर पंचाक्षरी आहेत. नमः शिवाय, तर षडक्षरी. हे जे 11 अक्षर 10 अक्षरापर्यंत जे मंत्र असतात त्यांचा दैनंदिन उपासनेमध्ये जपामध्ये आपण समावेश करतो. पण काही मंत्र गायत्री मंत्रासारखे आहेत, ते 24 अक्षरी आहेत, त्यांना माला मंत्र म्हटलं जातं. विष्णू सहस्रनाम हे एक माला मंत्र आहे. माला मंत्र म्हणजे एकातून निर्माण होते, माळ जशी गुंफली जाते गुंफली जाते गुंफली जाते तशा पद्धतीने मंत्र हा गुंफलेला आहे. आणि म्हणून त्याला मंत्र म्हणलं की आपल्याला असं वाटतं एक 2-3 अक्षरी जपासाठी असणारा कुठला तरी एखादा गुरूंनी दिलेला मंत्र असतो. पण मंत्राचे जे प्रकार आहेत, बीजमंत्र, माला मंत्र, एकाक्षरी मंत्र, त्रयोदक्षरी, श्रीराम जयराम जय जयराम त्रयोदक्षरी मंत्र आहे, 13 अक्षर येतात त्याच्यात. तर अशा या मंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र कोणचा असं ज्यावेळेला विचारलं गेलं त्यावेळेला या विष्णू सहस्रनामाच्या मंत्राचा उल्लेख केलेला. दैनंदिन उपासनेमध्ये त्याचा अंतर्भाव ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या सामर्थ्यशाली प्रकांड विद्वानांनी पंडितांनी केलेला आहे त्यांना आलेले अनुभव, भक्तिमार्गातल्या संतांनी केलेले आहे त्यांना आलेले अनुभव, या सगळ्या अनुभूतींचं जर आपण विश्लेषण करत गेलो तर आपल्याला ह्या विष्णू सहस्रनामामागे दडलेली जी शक्ती आहे त्याची प्रचिती येते. आपणही ती प्रचिती घेऊ शकतो. ज्या ज्या वेळेला आपलं मन अस्थिर होतं, बेचैनी येते, आपल्याला काही संकटाची भीती वाटायला लागते,
संकटापेक्षा संकटाच्या भीतीनेच आपण जास्ती गर्भगळीत होतो. तर अशा वेळेला या विष्णू सहस्रनामाचं पठण जरी नाही म्हणता आलं तरी श्रवण करावं असं रामदासांनी पण सांगितलं. अनेक ठिकाणी असं रामदासांच्या दासबोधामध्ये याचा उल्लेख येतो, यातले काही शब्द त्याच्यामध्ये आले. तेव्हा सगळ्या पद्धतीने हा दिव्य मंत्र साधना ही जी आहे ही माला मंत्र आहे. जसं ललिता सहस्त्रनाम आपण आहे ऐकलेलं, तसं हे विष्णू सहस्त्रनाम. आता विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आहे, ओम अच्युतम केशवम विष्णुम हरिम सत्यम जनार्दनम हंसनारायणम चैव एतत् नामाष्टकम शुभम. विष्णू पुराणातल्या 6व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे, 17वा श्लोक. तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी नामाष्टक 8 नावं, विष्णू सहस्रनामातलीच 8 निवडक नामं घेतलेली, ज्यांना एवढं सगळं म्हणता येत नाही किंवा म्हणूची शक्ती नाही किंवा म्हणण्याच्यासाठी वेळ नाही, त्यांनी हा एक श्लोक म्हणा. आणि म्हणून त्याच्यामध्ये अच्युत हे पहिलं घेतलेलं. सगळ्या नामांमध्ये श्रेष्ठ नाम घेतलेले अच्युत. ज्यावेळेला त्याचा अर्थ येईल तेव्हा न च्युता अच्युता, जो तिथून ढळत नाही आपल्या स्थानावर. तर अच्युत केशव ही सगळी संधेमध्ये पण घेतलेली 24 नावं आहेत, ती पण ही तशीच महत्त्वाची आहेत. आरोग्यदायी आहे. ओम अच्युताय नमा, ओम अनंताय नमा, ओम गोविंदाय नमा, हे जर सलग 3 मंत्र घेतले, अच्युत, अनंत आणि गोविंद, ह्या 3 नामांचा रोग्यांच्या उपचार पद्धतीमध्ये आजही समावेश झालेला आहे. मानसोपचार ज्या वेळेला दिले जातात त्यावेळेला हे 3 नावांचा याचे जे स्पंदनं निर्माण होतात, ही नावं उच्चारताना आपल्या शरीरातल्या नाड्यांना उद्दीपना मिळते. असंख्य नाड्या आहेत आपल्या मेंदूपासून पायापर्यंत, त्या सगळ्यांना उद्दीपित करण्याचं सामर्थ्य आपल्या देवनागरी लिपीतल्या वर्णोच्चारामध्ये आहे. आपण त्याचे 5 भाग करतो, दंत्य, ओष्ठ, म्हणजे त्याची उत्पत्ती स्थानं कशी आहेत. काही अक्षर आहेत त्याचे आपण जीभ टाळूला लावतो, त्याला तालव्य म्हटलेलं आहे. दंत्य दात, ओष्ठ प फ हे ओठाला उच्चारून आहे, तसं दंत्य, ओष्ठ, तालव्य, मूर्धन्य काही इथून निर्माण होतात आपले आवाज. तर अशा पद्धतीने ही जी देवनागरी लिपीतली जी काही वर्णमाला आहे, ह्या उच्चारस्थानामध्ये आपल्या सगळ्या संबंध शरीराची शारीरिक रचना शुद्धीकरणाचं कार्य केलं जातं. आणि म्हणून संस्कृत भाषा इतकी महत्त्वाची आहे. सगळे मंत्र, सगळे विधी आजही कोणत्याही जमातीमध्ये जा तुम्ही, संस्कृतमधूनच का केले जातात, तर ह्या संस्कृत भाषेचं ज्या मागे लपलेलं जे विज्ञान आहे ते आता कुठे पुढे यायला लागलं. पूर्वी ऋषीमुनींना ते ज्ञात होतं, त्यामुळे त्या काळात त्यांना सांगायची गरज वाटली नाही, म्हणून त्यांनी काही सांगितलं नाही. पण नंतरच्या काळात ते लोपलं. आणि म्हणून या विष्णू सहस्त्रनामावरती ज्यावेळेला संशोधन केलं गेलं किंवा रामरक्षावरती संशोधन केलं गेलं, त्या सगळ्या उच्चारांचा जो क्रम आहे त्या क्रमामुळे आपल्या कुठल्या कुठल्या अवयवांच्या स्पंदनांना चालना मिळते हे पाहिलं. आणि म्हणून अशा पद्धतीने या सत्ययुगामध्ये काय होतं, ध्यानधारणेला महत्त्व होतं. नंतर येणाऱ्या त्रेतायुगामध्ये यज्ञाच्या अनुष्ठानं, यजुर्वेद आपण ज्याला म्हणतो, सत्ययुगात ऋग्वेद होता, यजुर्वेद हा नंतर त्रेतायुगामध्ये यजुर्वेदाचा जास्त प्रभाव वाढला. वेद नव्हते असं नाही, 4 वेद होते, परंतु प्रभाव ज्याला आपण म्हणतो, यज्ञ, याग, यजन, हे सगळं त्रेतायुगात आहे. द्वापार युगामध्ये पूजेला महत्त्व आलं, पूजन, अर्चन, पूजन. आणि आता कलियुगामध्ये नामसाधनेला महत्त्व. आपण यज्ञयाग करू शकत नाही, आपण ध्यानधारणेमध्ये समाधी अवस्थेत जाऊ शकत नाही. अशा वेळेला कलियुगातल्या मानवासाठी कुठंतरी त्याची उन्नती करण्यासाठी त्याला साधनं हवी असतील तर ही नामसाधना यामध्ये दिलेली. आणि ह्या नामसाधनेतलं हे विष्णू सहस्त्रनामाचे नामसाधना आहे, ही अत्यंत महत्त्वाची आणि अतिशय परिणामकारक अशी आहे. मनावरती, शरीरावरती, दोन्हीवरती त्याचा परिणाम होतो. मनन, चिंतन, आधी स्मरण आहे, स्मरणानंतर मनन आहे, मग चिंतन आहे, अशा पद्धतीने. आणि मग निधिध्यास, त्याचा एकदा निधिध्यास लागतो, केव्हा एकदा करते अशी तळमळातून निर्माण होते. तर स्मरण आधी केलं पाहिजे, त्या गोष्टीचं लक्षात ठेवलं पाहिजे. स्मरणात नाही आपल्याला हे करायचं, विष्णूचं स्मरण केलं पाहिजे. त्यानंतर ते जे काही वाचतो आहे त्याचं मनन मनातल्या मनात झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. चित्तामध्ये होतं ते चिंतन, मनामध्ये होतं ते मनन, बुद्धीमध्ये होतं ते स्मरण. आणि जो निधिध्यास लागतो आपल्याला,
तो सर्व संपूर्णपणे आपण त्याच्यावर शरण गेलो की लागतो नीट इतिहास. तर अशा पद्धतीने ह्या विष्णू सहस्रनामातली 1000 नामं म्हणताना प्राणायाम किती वेळा होतो याच्यावरती संशोधन झालं. 108 वेळा एक पूर्ण ओळ काही काही लोक पूर्ण एका श्वासात म्हणतात, किंबहुना एक श्लोकसुद्धा श्वासात म्हणणारे लोक आहेत. पूर्ण एक श्लोक एका श्वासात. अशा पद्धतीने 108 श्लोक 108 वेळा प्राणायाम करून म्हणणारे जातात. आणि अशा पद्धतीने योग साधनेमध्ये सुद्धा या स्तोत्राचा अंतर्भाव झालेला आहे. आता या संपूर्ण दिव्य मंत्राची जी रचना आहे, ते जे मंत्र सामर्थ्य त्याच्यामध्ये लागलेलं आहे, त्याच्या पठणाच्या काही पद्धती आहेत. आपण यज्ञाच्या वेळेला किंवा होम हवन करतो त्यावेळेला पल्लव पठण ऐकलं असेल. पल्लव म्हणजे एक शब्द 3 वेळा उच्चारायचा. म्हणजे सुरुवातीचा, त्याच्या पुढचा असे झाले की मग पहिला सोडायचा, 1 2 3, मग 2 3 4, मग 3 4 5 अशा शब्दांच्या उच्चारातून होणारं जे पठण ते पल्लवसहित पठण. असं विष्णू सहस्रनामाचं पल्लवसहित पठण करून विष्णुयाग केला जातो. विष्णुयागामध्ये प्रत्येक श्लोकाच्या आधी ओम लावला जातो, प्रत्येक श्लोकाच्या शेवटी स्वहा म्हटलं जातं आणि हा विष्णुयाग संपन्न होतो. आजही पल्लवसहित पठण करणारी ब्रह्मवृंद आपल्यामध्ये आहेत, करतायत. नवीन नवीन वैदिक पाठशाळेमध्ये मुलं तयार होत आहेत. खरोखरी आपण भाग्यवान आहोत की नवीन पिढीसुद्धा हे सगळं शिकते आहे. तेव्हा या संपूर्ण देवनागरी लिपीत असलेल्या संस्कृत भाषेतल्या मराठीला आपल्याला ती अत्यंत जवळची आहे. आपली लिपी तीच असल्यामुळे आणि म्हणून आपण अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याला म्हणायला, उच्चारायला, फारसा वाचायला त्रास होत नाही. आज तमिळकडची लोक, कर्नाटकातली लोक, त्यांची लिपी वेगळी आहे. त्यांना ते लिपी शिकण्यापासून विष्णू सहस्रनाम शिकावं लागतं. आपल्याला त्या मानाने वाचायला सगळे शब्द माहितीतले असतात. आणि अशा ह्या ज्या 5000 वर्षापूर्वी 6 प्रश्न विचारले गेले भीष्माचार्यांना. कोणते प्रश्न होते ते? आज थोडीशी मी प्रस्तावनाच सांगते, कारण ही माहिती असल्याशिवाय विष्णू सहस्रनाम म्हणजे काय, केवळ 1000 नावं आहेत. 1000 हा नावं असणं म्हणणं म्हणजे काय, आपण आपल्या लेकराला सुद्धा 8 नावांनी हाक मारतो. त्यात काय एवढं आहे? मग विष्णूला तर असणारच एवढी नावं. पण त्याच्या मागचं विज्ञान आज समजून देण्याची अत्यंत समाजाला गरज आहे. आणि हे काम आपल्याला करायचं आहे. पुढच्या पिढीला जर आपण नाही समजावून सांगितलं तर ते आपलं जे ज्ञान आहे पुढे पुढे चालत राहणार नाही. आणि आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. मागची पिढी तोपर्यंत सांगत असते, त्यांची आईवडील ते ऐकत असत. आपणही आपल्या आईवडिलांनी सांगितलं म्हणून त्यावेळेला ते लहानपणी पाठ करून टाकलेत सगळेच तो. पण आता पुढची पिढी प्रत्येक गोष्टीला का प्रश्न विचारल्यानंतर आपण जर त्यांना नाही उत्तर दिलं तर तो आपला गुन्हा ठरेल. आणि म्हणून आपल्याला उत्तरं देता येण्यासाठी आपल्याला तर आधी विष्णू सहस्रनामाचा अर्थ माहीत पाहिजे. पठण जमतं, पठण करता येतं, नाही असं नाही आहे. पण अर्थ जाणून पठण करणं हे आणखीन जास्त, ज्याला आपण म्हणतो ना, शक्तिशाली बनवतं आपल्याला. तर अशा पद्धतीने कोणकोणते प्रश्न होते त्याच्यामध्ये ते विचारलेले युधिष्ठिराने. किमेकम दैवतम लोके किंवाप्येकम परायणम स्तुवंतः कम अर्चयंतः प्राप्नुयुर मानवाः शुभम. हा पहिला श्लोक आहे. याच्यात आले 4 प्रश्न आले. किमेकम दैवतम, या जगामध्ये कोणतं दैवत श्रेष्ठ? लोके म्हणजे या जगात. किमेकम दैवतम लोके किंवा एकम परायणम, परायणामध्ये अयन शब्द आहे. परम अयन, श्रेष्ठ असं ठिकाण, स्थान, आश्रयस्थान कोणचं की जिथे मनाला शांती लाभेल असं स्थान. परायण होणं, एखाद्या गोष्टीमध्ये आपण मग्न होतो, परायण होऊन जातो. परायण होऊन करायचं ते पारायण, मग्न व्हायचं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून किंवा एकम परायणम, युधिष्ठिरासारख्या अतिशय बुद्धिमान, शास्त्र जाणणाऱ्या माणसाला सुद्धा असे 6 प्रश्न पडले जे आपल्यासारख्या सामान्यांना सुद्धा पडतात. आणि मुद्दामून त्यांनी ते विचारले. श्रीकृष्णाने हे करवून घेतलेलं आहे सगळं. भीष्माचार्यांचं शेवटी सगळं ज्ञान मिळावं जगाला, जगाच्या कल्याणाचा विचार श्रीकृष्ण नेहमी करत असत. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी हे प्रश्न युधिष्ठिराला विचारायला सांगितलेले आहेत. स्तुवंतः कम अर्चयंत, कोणाची स्तुती करू? स्तुवंतः कम म्हणजे कोण? किम हे सर्वनाम आहे संस्कृतमध्ये. कम अर्चयंत, मी कोणाची पूजा करावी?
या जगामध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणचं दैव श्रेष्ठ आहे, कोणाची स्तुती करावी, कोणाची पूजा करावी, कुठल्या आश्रयस्थानाला शरण जावं. प्राप्नुयुर मानवाहा शुभम, जेणेकरून मानवाला शुभ प्राप्त होईल. सुख म्हटलं नाही, शुभ म्हटलं. शुभचा अर्थ आहे कल्याण. मानवाचं कल्याण कशात आहे हे भगवंताला साधून द्यायचं. जसं लहान मुलाचं कल्याण कशात आहे हे आईला कळतं, आणि म्हणून एखादी गोष्ट मुलाच्या मनाविरुद्धसुद्धा आई त्याला करायला लावते. का? तर याच्यात त्याचं कल्याण. त्याला कळत नसतं आपलं कल्याण काय. त्याच्या मनासारखं केलं की त्याला आनंद होतो. पण आई नाही म्हणते. आई म्हणते नाही, तुझं कल्याण कशात आहे मला माहिती आहे, आणि म्हणून तू हे केलं पाहिजेस. तर अशा पद्धतीने ही माऊली, जगन्माऊली असणारी श्रीकृष्ण माऊली आपल्याला धर्माकडनं, युधिष्ठिराच्या तोंडून हे प्रश्न विचारून त्याची उत्तरं आपल्याला सांगितलेली आहेत. पुढचा हे आहे, को धर्म हा सर्व धर्माणाम, सगळ्या धर्मांमध्ये भवतः परमो मतः, भवतः मतः, तुमच्या मते. भीष्माचार्यांना विचारलं आहे की तुमच्या मते परमो धर्म हा कहा, सर्वात श्रेष्ठ धर्म कोणचा. किम जपन मुच्यते जंतुर, जंतू म्हणजे प्राणीमात्र. जन्म संसार बंधनात मुच्यते. किन जपन उच्चैः, कोणता जप केला असता जन्मसंसार बंधनातून माणसं, प्राणीमात्र, नुसतीच मनुष्य प्राणी, सगळे प्राणीमात्र मुक्त होतील. बाकीच्या प्राणीमात्रांना उच्चार करता येत नाही. माणसाला तो एक बोलणं, शब्द हा एक गुण जास्तीचा दिलेला आहे की त्याने ते करावं. तर अशा ह्या 6 प्रश्नांची उत्तरं देता देता भीष्माचार्यांनी हे सहस्त्रनाम सांगितलं. तसं पाहिलं तर या सगळ्याही 6 प्रश्नांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे विष्णू. कम दैवतम श्रेष्ठ, विष्णू. आपण म्हणतो आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. तर हा विष्णू सर्वात श्रेष्ठ दैवत आहे. किंवा एकम परायणम, परम आयन कुठलं असेल तर विष्णूच्या ठिकाणी जाऊन पोचणं, विष्णुपदी वैकुंठाला जाऊन पोचणं. स्तुवंतक्कम अर्चयंतक्कम, कोणाची स्तुती करावी ती केलीच आहे विष्णू सहस्रनामात स्तुती. अर्चयंतक्कम, अर्चना म्हणजे पूजा, पूजा कोणाची करावी, सगळ्याची उत्तरं विष्णू हे एकमेव येतं. आणि म्हणून को धर्म हा सर्व धर्माणा, विष्णू धर्म आपण ज्याला म्हणतो तो विष्णू धर्म सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. तुकारामांनी सुद्धा म्हटलेलं आहे पुढे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल असं त्यांचं अभंगात म्हटलं. म्हणजे वैष्णव धर्म ज्याला म्हटलेला आहे हा सगळ्यात श्रेष्ठ. कुठल्याही एका देवतेचा नाही आहे हा वैष्णव धर्म. हा सगळ्या विषधातूचा अर्थ आहे व्यापणे, सर्व व्यापक जो हे आहे. धारयती ती धर्म, हा जो धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुसलमान धर्म असा धर्म नाही. इथे जो धर्म विचारला आहे तो मनुष्याच्या कल्याणासाठी असणारा उपयुक्त मार्ग, आचरणाचा मार्ग, आणि तो सर्वांना व्यापून उरणारा जो विष्णू आहे त्याचा मार्ग. आणि म्हणून किम जपन उच्चते जंतु, हा जपधर्म जो आहे, जप करण्याचा जो आपला जप करायचा आहे, कुठला जप करावा तर विष्णूचा जप करा, अशी ही उत्तरं युधिष्ठिराला भीष्माचार्यांनी दिलेली आहे. आणि हे प्रश्न त्यांचे जे पडलेले होते त्या निमित्ताने त्यांना उपदेश करायची संधी श्रीकृष्णाने उपलब्ध करून दिलेली. आणि म्हणून आजही आपण त्या विष्णू सहस्रनामामध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या सगळ्या प्रश्नांची, आपल्या मनाला पडलेल्या शंकांची उत्तरं आपल्याला ताबडतोब मिळतात. आणि ह्या सगळ्या आयुर्वेदामध्ये सुद्धा चरक संहितेमध्ये ज्वरादी उपचारांवर हे विष्णू सहस्रनामातले काही श्लोक घेतलेले आहेत, काही नामं घेतलेली आहेत. तेव्हा अशा पद्धतीने कुठे कुठे हे विष्णू सहस्रनाम म्हणावं याची मग त्या कर्मकांडाच्या याच्यामध्ये आलं आहे की पिंपळाच्या पाराखाली बसून म्हणा, विष्णूच्या मंदिरात बसा, शंकराच्या. आणखीन एक वैशिष्ट्य, विष्णू सहस्रनाम हे शैव आणि वैष्णव दोघांचा सांधा जोडणार आहे. शिव तोच विष्णू, विष्णू तोच शिव, इथे शिवाचाही उल्लेख खूप वेळेला आलेला आहे. आणि म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणताना आधी ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवा हे म्हटल्याशिवाय सुरुवात करू नये. शिवाचा अंतर्भाव तिथे केलेला आहे. पुढच्या बरेच श्लोकांमध्ये येतो सर्व सर्व शिवस्थान, शिवाचा उल्लेख आहे. शिव आणि विष्णू हे एकच तत्व आहे. आपण त्याला वेगवेगळी नावं देतो. मूळ परमात्मा परब्रह्मस्वरूप जे आहे ते हे सगळं विष्णूने व्यापलेलं आहे, शिवाने व्यापलेलं आहे. आणि म्हणून ह्या संपूर्ण
विष्णू सहस्रनामामध्ये जी परस्पर विरोधी वाटणारी, परस्पर सुसंगत पण विसंगत वाटणारी अशी जी नावं आलेली आहेत, कधी त्याला असं म्हटलं आहे, कधी त्याला तसं म्हटलं आहे. आपण ती विसंगती त्यावेळेला पडवून बघूया. तर अशा पद्धतीने काही काही जी नावं आहेत, अणुक बृहत, तो अणुरूप पण आहे आणि बृहत पण आहे, स्थूल पण आहे, सूक्ष्म पण आहे, कृश पण आहे, स्थूल पण आहे. तर अशा सगळ्यामधला फरक त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तेव्हा भगवंताच्या व्यापकतेचं उद्बोधन करणारी, भगवंताच्या सगळ्या विश्वाला व्यापून उरणारं जे काही रूप आहे त्याचं स्तवन करणारी अशी ही माला मंत्राची उपासना आहे. आणि म्हणून ब्रह्मसूत्रापासून ते अगदी गीतेपर्यंतच्या सगळ्याचं सार, सगळ्याचं नवनीत काढलं आणि आपल्याला हे तूपरूपाने विष्णू सहस्रनाम मिळालेलं आहे. या विष्णू सहस्रनामावरती सांगावं तितकं थोडं असतं. बुधवारी 4 वेळा म्हणा, एकादशीला 12 वेळा म्हणा, इतकं म्हणणं आपल्या संसारी प्रापंचिक माणसांना शक्य होत नाही. दैनंदिन म्हणा, नाही दैनंदिन म्हणता आलं, निदान दर बुधवारी गुरुवारी म्हणा, नाही एकादशीला म्हणा, केव्हा तरी म्हणा, नाही तर निदान तो 1 श्लोक तरी विष्णू सहस्रनामाचा म्हणा. सुरुवातीला आपण जे 2 श्लोक म्हणले त्याच्यात म्हणलं यस्य स्मरण मात्रेनं, ज्याचं नुसतं स्मरण केलं तरीसुद्धा तुम्हाला सगळं मिळणार. जन्मसंसार बंधनातून सुटका करणारं असं त्याचं स्मरण आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण विष्णू सहस्रनामाचा, इतक्या मोठ्या व्यापक स्तोत्राचा सूक्ष्मतेने अर्थ पाहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. माझ्या आवाक्यात जेवढं येऊ शकतं किंवा मला जेवढं समजू शकतं तेवढं सोप्या करून तुम्हाला उद्यापासून श्लोक सांगायचा माझा प्रयत्न असणार आहे. त्याच्यातून तुम्हाला काही घेता आलं तर जरूर घ्यावं. काही चुका असतील तर त्या माझ्या असतील आणि जे काही चांगलं असेल तर त्या भगवंतानी प्रेरित केलेलं असणार आहे. एवढीच मी तुमच्याजवळ कळकळीची विनंती करते आणि आजचं प्रास्ताविकाला थांबवते.